नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। महाराष्ट्र शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिना आनंदाचे वातावरण देणारा महिना आहे। या 2 महिन्यात त्यांच्या वेतनामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। ही वाढ 3 प्रमुख कारणांमुळे होत आहे। महागाई भत्त्यामध्ये वाढ, वार्षिक वेतनवाढ आणि 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता या 3 लाभांमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होणार आहे। या महत्त्वपूर्ण बदलावर आपण सविस्तर बघूयात। राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4% वाढ केलेली आहे। ही वाढ जुलैच्या वेतनासोबत रोख स्वरूपात दिली जाणार आहे। याशिवाय जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम सुद्धा या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नामध्ये वाढ होईल, त्यांना महागाईशी सामना करण्यास मदत होईल। दरवर्षी जुलै महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते। यंदा हा नियम कायम असणार आहे। या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे। मूळ वेतनातील या वाढीचा परिणाम इतर भत्त्यांवरही होत असतो। उदाहरणार्थ महागाई भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता यामध्ये वाढ दिसून येणार आहे। ही वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या एकूण मासिक उत्पन्नामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकीची रक्कम 5 हप्त्यामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते। या योजनेनुसार आता 5वा आणि शेवटचा हप्ता जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतनासोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे। हा निर्णय सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे। लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होणार असून 7व्या वेतन आयोगाच्या शेवटच्या हप्त्यामुळे त्यांना एक रकमी मोठी रक्कमही मिळणार आहे। या 3 लाभांमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या वेतनात मोठी वाढ ठरणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे। या वाढीव वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे राहणीमान सुधारेल आणि त्यांना चांगले जीवनमान जगता येईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात की कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणं, वाढीव वेतनामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि ते अधिक उत्साहाने काम करतील। तसेच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांना आर्थिक ताण कमी करण्यास मदत करेल। तसेच निवृत्ती वेतनधारकांसाठी तर वाढीव पेन्शन त्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षितता बळकटी देईल। वाढीव वेतनामुळे कर्मचाऱ्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल। महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी देणार आहे। महागाई भत्त्यात वाढ, वार्षिक वेतनवाढ आणि 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता या 3 लाभांमुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ ठरणार आहे। जुलै आणि ऑगस्ट महिने कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरणार आहेत। या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान तर सुधारेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।